छावा हा जो चित्रपट आहे या निमित्ताने औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची एक लाट आलेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक लोक म्हणजे अबू आझमी यांची तर ही भूमिका आहेच आणि त्यात अजिबात बदल होणार नाही। ती काय जीभ घसरली आहे की कोण काहीतरी बोलले अशा पद्धतीचा अजिबात नाही किंवा त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असं ते अजिबात म्हणालेलं नाही किंवा त्यांनी जे त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं ते सुद्धा त्याच्या त्यांनी कुठेही माघार घेतलेली नाही, आपण चुकून बोललो। उलट इतिहासातच असं दिलेलं आहे ते आपण सांगितलं आणि तरी देखील कोणाचं मन दुखावलं असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले। म्हणजे याचा अर्थ अबू आझमी यांची ही भूमिका आहेच की औरंगजेब हा महान राजा होता, तो क्रूर नव्हता, त्याने मंदिरं उभारली, मंदिरांना मदत केली, अशा पद्धतीचा हा इतिहास नवसंशोधन हे त्यांच्या डोक्यात अगदी फिट बसलेला आहे। आणि त्यांच्यासारखे असंख्य असे लोक आहेत की ज्यांना औरंगजेब अजूनही आपला वाटतो, शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असोत, याबद्दलची त्यांची भूमिका कधी स्पष्टपणे समोर येत नाही। विचारलीच तर ते कसे महान होते सांगतील सुद्धा कदाचित, पण त्याच वेळेला औरंगजेब कसा महान होता हे सांगताना अनेक उपाध्या सुद्धा त्यांना लावण्यात येतात, हजरत म्हणण्यात येतं, बादशाह म्हणण्यात येतं। तर अबू आझमी यांनी हे केलेलं विधान जे त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये सगळा गदारोळ निर्माण झाला।